हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर आनंद कवडेकर स्वागत करतो तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर नुसता शारीरिक फिटनेस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा नसून त्याचबरोबर तुम्ही शरीराबरोबर तुमच्या मनाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। आता शरीराबरोबर मनाची काळजी कशी घेता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की माणूस फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतो। पहिल्यांदा म्हणजे प्रथम दर्शनी किंवा ती प्रायोरिटी पहिली त्याची असते की स्वतःसाठी जगण्यासाठी। भले तो बोलत असेल की माझ्याकडे एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, मी हे करतो ते करतो, पण प्रथम तो स्वतःसाठी जगत असतो। हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। आणि हे जर तुम्ही मान्य केलं तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, तुमच्या शरीरावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, तुमच्या मनावर प्रेम करायला शिकलं पाहिजे। हे ज्या वेळेला शक्य होईल त्याच वेळेला तुमच्यामध्ये दडलेला कलाकार बाहेर येईल आणि तुमचे अस्तित्व तुम्हाला परत नव्याने सापडेल। बरेच जण शरीराचा फिटनेस खूप चांगला ठेवतात, फिजिक चांगली ठेवतात, म्हणजे जिममध्ये जातात, व्यायाम करतात, दररोज सकाळी मॉर्निंगला लवकर उठतात, मॉर्निंग वॉक करतात, खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळतात, टायमिंगला जेवतात। जे अनावश्यक घटक असतात आपल्या लाईफमध्ये ते खात नाही आहेत। त्यांना माहिती आहे की हे जंक फूड आहे, खाल्ल्यानंतर मला त्रास होऊ शकतो। डॉक्टर जे सांगतात किंवा जी मेडिकल नॉलेज त्यांच्याकडे असतात, जे आपले नियमितपणे वेळच्या वेळी चेकअप करत असतात, आणि तरीसुद्धा अशा आपण घटना बघतो की जिमच्या बाहेर गेल्यानंतर त्याला हार्ट अटॅक आला, किंवा एवढा फिटनेस चांगला होता, रात्रीच्या वेळेला झोपला, सकाळी बघतात तो डेड झाला, किंवा चालता चालता त्याला अटॅक आला, किंवा त्याला कोणतरी एका मोठा कॉम्प्लिकेटेड आजार झाला आणि तो त्याच्यामध्ये गेला। तर ह्या घटना अशा का घडतात? तर हे दोनच गोष्टी तुम्हाला मी सांगेन। तर ह्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही मनाचं आरोग्य नीट ठेवलं नाही तुमच्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध भोग। बरेच जण म्हणतात की लक असतं, बऱ्याच जणांच्या बाबतीत हे असं लक नाही होतं, ते लक नसतं, तर ते प्रारब्ध भोग असतात। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी कर्म केलेली असतात ह्या जन्मात, पूर्वजन्मामध्ये, ती सगळं जन्मांतरीची तुमची कर्म तुमच्या पाठीशी जन्माला येतानाच गाठोड्यातून बांधून येतात। म्हणजे तुम्हाला अजून काय वाढवायचं आहे की कमी करायचं आहे, तुमच्या सर्वस्वी हातात असतं। म्हणून चांगलं कर्म करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं। चांगलं कर्म जो करतो त्याला परमेश्वर भरभरून देतो, बरोबर ना? तर प्रारब्ध हा महत्त्वाचा भाग आहे, पण त्याचबरोबर प्रयत्न करणं हे तुमच्या हातात असतं। तुम्ही शारीरिक आरोग्याची काळजी घेताय, डेफिनेटली शारीरिक आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे, पण त्याचबरोबर मनाच्या निकोप आरोग्यासाठी, सुदृढ आरोग्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे। तर आज मी तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। जर त्या तुम्ही 5 महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर डेफिनेटली तुम्ही मनाचं आरोग्य इतरांपेक्षा चांगलं ठेवू शकता, आणि त्यामुळे तुमच्या शरीराबरोबर तुमच्या मनाची सांगड घातली जाऊन तुम्ही एक उत्तम दीर्घायुष्य मिळवू शकता आणि लाईफमध्ये तुमच्या प्रगती करू शकता। तर त्या 5 कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगतोय। पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका। मी कुठे कमी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, मला काहीतरी न्यूनगंड आहे, माझा आत्मविश्वास कमी होतोय, मी इतरांपेक्षा कमी आहे, हा जो कमी आहे ना तो तुम्ही पूर्णपणे लाईफमधून काढून टाका। तुमच्यामध्ये असा एक काहीतरी पॉईंट असेल, तुमची बलस्थानं असतील, तर त्याच्यावर तुम्ही फोकस देऊन पुढे चालत जा आणि स्वतःला कधीच कमी लेखू नका। हा पहिला पॉईंट, स्वतःवर प्रेम करायला शिका। तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकला तर डेफिनेटली तुम्ही तुमच्यातल्या कमीला बाजूला करून पुढे जाऊ शकता आणि तुमचं मानसिक आरोग्य खूप चांगलं ठेवू शकता, कारण त्यामुळे तुमचा न्यूनगंड, तुमचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स हळूहळू कमी होऊ शकतो। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नातेसंबंध जपा। नातेसंबंध जपणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नातेसंबंध जर तुम्ही व्यवस्थित जपलात तेच नातेसंबंध तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक आनंद, एक उत्साह निर्माण करून देतील। कारण कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असतात, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देतात तेव्हा तुमच्याकडे काहीतरी परत येतं। तुम्ही जर एकांतातच राहिलात, तुमच्यामध्येच राहिलात, घुम्यासारखे राहिलात, तुमच्या मनाची वाढ कधी होऊ शकत नाही। त्यामुळे नातेसंबंध मित्रांचे असतील, नातेवाईकांचे असतील, तुमच्या आवडत्या व्यक्तीबद्दल असतील, तुमच्या घरातल्या लोकांचे असतील, तर डेफिनेटली त्या नातेसंबंध सशक्त करण्यासाठी अधिकाधिक तुम्ही भर देणं खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासाठी काय काय लागणाऱ्या तडजोडी असतील, त्याग असेल, सॅक्रिफायसेस असतील, त्या डेफिनेटली तुम्ही आयुष्यामध्ये करा, कारण त्या त्याग, सॅक्रिफायसेस तुम्हाला लाईफमध्ये खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातील आणि तुमचं मानसिक आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने सुधारतील। कारण हीच माणसं असतात ज्या वेळेला तुम्ही कुठल्या पण प्रॉब्लेम्समध्ये असता, ज्या वेळेला तुम्ही कुठल्या पण चॅलेंजेसमध्ये अडकता, कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये अडकतात, तेव्हा तुम्हाला मदत करायला नेहमी तयार असतात, तत्पर असतात। हे नातेसंबंध तुम्ही व्यवस्थित जपून ठेवले तर तुम्हाला तो एक मानसिक आधार खूप मोठा मिळू शकतो। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेला तुम्ही स्वतःवर प्रेम करता तर डेफिनेटली तुमच्या आतमध्ये दडलेल्या कलाकाराला शोधण्याचा प्रयत्न करा। एखादा चांगला छंद जोपासा, हा छंद तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहील, आणि कुठल्या पण आयुष्याच्या टप्प्यावर ज्यावेळेला तुम्ही निराश व्हाल किंवा तुम्हाला असं वाटेल की मला आता खूप लो फिलिंग होतं, त्यावेळेला तुम्हाला नव्याने परत एक उभारी देईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कुठला पण एक छंद जोपासा, संगीत असेल, नाटक असेल, कला असेल, क्रीडा असेल, खेळ असेल,
तो तुम्ही जोपासण्याचा प्रयत्न करा. खूप गरजेची गोष्ट आहे ही. बरेच जण बोलतात की मला वेळच नाही मिळत, ह्या आताच्या धकाधकीच्या जीवनात मला कुठे वेळ मिळतोय. पण तुम्ही आंघोळ करण्यासाठी वेळ काढता, तुम्ही जेवणासाठी वेळ काढता, तुम्ही ऑफिसमध्ये जाण्यासाठी वेळ काढता, तुम्ही तुमच्या धंदा व्यवसायासाठी वेळ काढता. तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही अर्धा तास दिवसाचा काढूच शकता. जर तुम्ही अर्धा तास तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ काढला, तुमच्या जीवन पद्धतीमध्ये, तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल होण्यासाठी मदत करेल. बऱ्याच वेळेला आपल्या फायनान्शियल प्रॉब्लेमचा आपल्या मानसिक आरोग्याशी खूप मोठा जवळचा संबंध असतो. कारण बरेचदा काय होतं की फायनान्शियल प्लॅनिंग नसतं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं मानसिक आरोग्य बिघडतं. पैशाची चणचण असते किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या पाठीमागे. तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर करा. तुम्हाला जर त्यामध्ये समजत नसेल तर एखादा फायनान्शियल ॲडवायझर बघा, त्याची फीस द्या, फायनान्शियल ॲडवायझरची फीस द्या. ती तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट तुमच्या लाईफमध्ये केली तर समजा, त्याचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीप्रमाणे तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, तुमचं इन्कम किती पण असू दे, 10 असू दे, 15 असू दे, 20 असू दे, 1 लाख असू दे, पण तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण फायनान्शियल प्लॅनिंगमुळे तुमच्यामध्ये एक सिक्युरिटी येते आणि ही सिक्युरिटी तुम्हाला भक्कम मानसिक आधार देते. त्यामुळे हे फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात. होईल ते होईल, बघू आजचं उद्याचं बघूया नंतर काय ते. पण ह्यामुळे बऱ्याच वेळेला तुमची आर्थिक गणितं चुकल्यामुळे तुमच्या मनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. तर डेफिनेटली तुम्ही ही गोष्ट करणं गरजेचं आहे. फायनान्शियल प्लॅनिंग मानसिक आधारासाठी तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्टेड असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण प्रारब्धभोग अशी एक गोष्ट आहे की ती कोणाला सुटलेली नाहीये. कारण आपण सर्वजण पूर्वसुकृतानुसार आपल्या कर्माचं गाठोडं आपल्या पाठीशी बांधून आलेलं असतं. त्यामुळे त्या गाठोड्यामध्ये अजून चांगल्या कर्माची भर टाकणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे तुमच्या हातून सेवा घडणं खूप इम्पॉर्टंट असतं. आता सेवा ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. सेवा परमो धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे सेवाच हा धर्म आहे. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त लोकांना सेवा देता, कुठल्या पण प्रकारची सर्व्हिस देता, तेव्हा त्यांचे ब्लेसिंग तुम्हाला मिळतात आणि तो एक तुमच्यासाठी भक्कम मानसिक आधार असतो आणि तो एक तुमचा मानसिक बळ वाढवण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. आता स्पिरिच्युअली कनेक्ट म्हटल्यावर बऱ्याच जण वाटतं की कुठल्या बाबाकडे जायचंय, तांत्रिक मांत्रिक, तर तसं नाहीये. स्पिरिच्युअली कनेक्ट म्हणजे तुम्ही स्वतःसाठी शोधणं. त्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन, ध्यानधारणा, मला आवडणाऱ्या देवाचं स्मरण करणे, सेवा देणं, एखाद्या गोष्टीला, एखाद्याला खरोखर गरज असेल अशा माणसाला मदत करणे किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चाललेल्या काही गोष्टी असतात सामाजिक याच्यामध्ये, त्याच्यामध्ये भाग घेणं, तिथे अडल्या नडल्याला मदत करणं, ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळू शकतं आणि त्यामुळे तुमचा मानसिक बळ वाढू शकतं आणि हे तुम्हाला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करू शकतं. तर ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. तर तुमच्या शारीरिक आरोग्याबरोबर जर ह्या 5 गोष्टीवर तुम्ही भर दिला तर डेफिनेटली तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळेल, वेगळ्या उंचीवर जाऊ शकाल, तुम्हाला एक भक्कम मानसिक बळ मिळेल, शारीरिक आजारांबरोबर झुंजण्याची एक ताकद मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला एका उत्तम शारीरिक आरोग्याबरोबर सुदृढ, निकोप, सशक्त मानसिक बळ मिळेल. तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टीवर विचार करा. अशाच नवनवीन कॉन्टेंटसाठी माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ राहा, प्रसन्न राहा, निरोगी राहा आणि डॉक्टर आनंद सोबत आनंदी राहा. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.